ठीक आहे, कशात तुम्ही स्वागत तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज सकाळ सकाळी 10 वाजता ऑनलाईन आलेलो. गाडी पण धुवून घेतलेली आहे मस्तपैकी. 200 रुपये मध्ये पूर्ण गाडीला पाणी मारून दिलंय. आणि पाणी मारल्या मारल्या गाडी वॉश करून झाल्यानंतर आपल्याला एक ट्रिप आलेली आहे कल्याणची. पुणेवरून उचलायची 294 तर फेअर देत आहे. तर बघूया मित्रांनो, आता गाडी लोकेशनला लावून टाकलेली आहे. ते लोक लेबर लोक करतील लोडिंग. तर आपण बघूया वेट. तुम्ही पण व्हिडिओ सोबत कंटिन्यू वॉच करत राहा. कालची अर्निंग तर मी दाखवली नाही, तर या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला कालची अर्निंग आणि परवाची अर्निंग नक्की दाखवणार आहे मित्रांनो. कंटिन्यू व्हिडिओमध्ये वॉच करत राहा. चला आता फटाफट गाडी लोड करून घेऊया. तर फायनली मित्रांनो, फर्स्ट ट्रिप अनलोड झालेली आहे, डिलिव्हर झालेली आहे. त्याचे 241 झाले मित्रांनो. जस्ट 1.2 किलोमीटर मध्ये डिलिव्हर करायचे होते. याच्यामध्ये आपल्याला 241 रुपीज भेटलेले. आणि कालची अर्निंग तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा, काल मी 3 ट्रिप मारलेले एकदम लांब लांबचे. वसई, भिवंडी आणि मानकवली. त्याच्यामधले हे बघा, 3 ट्रिपामधले आपले 2948 रुपये झाले. तर मित्रांनो, काल चांगली अर्निंग झालेली आणि त्यामध्ये 600 रुपयामध्ये फुल टाकी सीएनजी भरून झालेला आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, ही ट्रिप तर कम्प्लीट झालेली. आता नेक्स्ट ट्रिपसाठी आपण वाट बघूया. तर चला मित्रांनो, चॅनलवर नवीन आहे नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी. असेच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटत जातील मित्रांनो. पोर्टरची अर्निंग, जर तुम्हाला सुद्धा पोर्टरमध्ये गाडी लावायची किंवा तुम्ही घेताय गाडी किंवा तुम्ही घेतली आहे, पोर्टरमध्ये आयडी बनवायची आणि नवीन सुरुवात करायची, तर नक्की मित्रांनो हा व्हिडिओ बघा. तुम्हाला एक्सपिरियन्स येईल पूर्ण कशा प्रकारे पोर्टर वर्क करतो. तर ठीक आहे मित्रांनो, आता पटापट निघूया. आता आहे आपण नेवाळीच्या इथं निघूया पटापट आणि नेक्स्ट ट्रिपची वाट बघूया. चला. तर आपली ट्रिप मित्रांनो 11 ते 12च्या माधोमध एक ट्रिप कंप्लीट झालेली. त्यानंतर मी घरी जेवायला गेलो. 20 मिनटं जेवलो आणि लगेच मित्रांनो ऑनलाईनच होतो ते, कारण की पोर्टरचा झोन पूर्ण मुंबईमध्ये आहे. कुठं पण जावा तुम्हाला ऑनलाईनच राहायला म्हणजे चान्स भेटेल. म्हणून घरी जेवलो वगैरे लगेच तिथून निघालो. आता आलो डायरेक्ट मित्रांनो सोनारपाड्याला पूर्ण MIDC मध्ये आजूबाजूला सर्व कंपनी आहे. तिथून आपल्याला ट्रिप भेटण्याचे चान्स जास्त असतात. म्हणून जे पण लोक पोर्टरमध्ये गाडी चालवतात किंवा बाईक 2 व्हीलर चालवतात, जे कंपनीच्या बाजूलाच उभे असतात, कारण की तिथं ऑर्डर भेटण्याचे चान्स जास्त असतात. तर मी पण तसंच केलं आहे मित्रांनो. पण जेव्हा मी इथं 1 वाजता आलो तेव्हापासून एक सुद्धा ऑर्डर आलेली नाही मित्रांनो. तर या साईडला बघू शकतो, तुम्हाला दाखवतो मी आजची 241 अर्निंग. जी आपण मॉर्निंगला जी एक ट्रिप मारलेली ती 241ची हे. तर ठीक आहे, आता किती 136 झाले, म्हणजे 2 वाजायला आले. अजूनपर्यंत आपल्याला काही ट्रिप भेटलेली नाही. तर बघूया मित्रांनो अजून किती वेळ लागतो आपल्याला ट्रिप भेटायला आणि किती अर्निंग होते आज काय माहीत नाही. का परवासारखंच होते, ओनली 500 रुपीज. काल तर चांगली झाली ट्रिपचं, 3000 रुपीज झालेले ट्रिपमध्ये. आणि चांगलं फेअर पण भेटत होतं आणि चांगल्या ट्रिप पण भेटलेला आपल्याला काल. तर आज पण तसं होईल का नाही ते माहीत नाही. तर ठीक आहे, जे पण होईल ते सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार. चॅनलवर नवीन नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या अगोदर मित्र तुम्हाला एक दाखवायचं आहे, माझं आलं TRचं लायसन. ॲक्च्युली TRचं लायसन हे आलेलं आहे माझं, पण मला मेसेजमध्ये लायसन नंबर आलेला. लायसन नंबरने आपण डिजिलॉकरमध्ये लायसन नंबर टाकून आपला लायसन अपडेट करू शकतो. त्याच्यामध्ये जर पोलिसांनी वगैरे पकडला तर आपला डिजिलॉकरमधून लायसन दाखवू शकतो. तर या साईडला आपण आज कलेक्ट केलेलं आहे निर्जे पोस्टमधून आपला लायसन आला आहे TRचा. चला आता याला पटापट अनबॉक्सिंग करूया आणि मी पण बघतो आणि तुम्हाला पण सुद्धा दाखवूया तर कशा प्रकारे याचा लायसन असतो TRचा. ॲक्च्युली TR आणि 2 व्हीलरचं सर्व लायसन एकामध्येच आहे. तर बघूया त्या लोकांनी कसं नवीन बनवलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर पटापट अनबॉक्सिंग करूया, म्हणजे ओपन करूया. चला. हे अगोदर या साईडला बघू शकतात, माझं नाव आहे हर्षल सुभाष पाटील आणि बाय स्पीड पोस्ट विथ POD. तर ठीक आहे मित्रांनो, आता याला ओपन करून घेऊया आपण. चला मित्रांनो, लायसन्स ते काढलं आहे पाऊचच्या बाहेर. तर या साईडला बघू शकता जो माझा लायसन आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता या साईडला पाठीमागं LMTTR म्हणजे टेम्पो ट्रान्सपोर्टचा आणि वरती MCWG म्हणजे 2 व्हीलरचा आपण ही गाडी चालवू शकतो. तर मित्रांनो, जो माझा अगोदरचा लायसन होता तो पण मी RTOमध्ये जमा करून हा 2 in 1 मला लायसन एक भेटलेला आहे. त्यामुळे TR आणि आपल्या 2 व्हीलरचा सर्व एकत्र करून दिलेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो,
हाच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. लायसन आलं आहे माझं. तर आता बघूया आपली ऑर्डर कधी येते, तर ट्रिप कधी येते आणि कधी अर्निंग होते आपली काही समजत नाही. 2 तासापासून असंच बसलेलं आहे. माझ्या पाठीमागं पण 2-3 भाई पोर्टरवाले बसलेले टेम्पो घेऊन, तर त्यांना पण अजून काय ट्रिप पडलेली नाही. तर बघूया. तर चला आता पटापट ट्रिप आल्यावर तुम्हाला दाखवतो ट्रिप कशा प्रकारे घेतात, पिकअप कशा करतात, डिलिव्हरी कशा करतात, सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. कंटिन्यू व्हिडिओ वॉच करत राहा मित्रांनो. तर चला भेटूया नंतर. मित्रांनो फर्स्ट ऑर्डर म्हणजे सेकंड ऑर्डर आलेली यासाठी 896ची आहे, तर ॲक्सेप्ट करून घेतलेली. आता बघूया लोकेशन कुठलं असतं. सूर्या प्लेस, CSC नेट, DNC बँक, MIDC फेज 2. तर मित्रांनो आता सेकंड ट्रिप तर आपण पिकअप केलेली आणि CNG पण आपल्याकडे 2च काढणे, तर या किलोमीटरच्या हिशोबाने बघावं लागेल. CNG रिफिल करावं लागेल. ठीक आहे मित्रांनो आता पटापट निघूया, कारण की कस्टमर कॅन्सल पण करू शकतो वेळेवर नाही गेला. तर ठीक आहे पटापट निघूया. पूर्ण 2 तासानंतर मित्रांनो आपल्याला एक ऑर्डर ट्रिप आलेली आहे. तर ठीक आहे चांगलं फेअर देत आहे म्हणून जाऊया. ठीक आहे तुम्ही पण व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा मित्रांनो. तर चला निघूया पटापट. मित्रांनो फर्स्ट लोकेशनवर पोहोचलेलो. या साईडला ट्रिप स्टार्ट झाली आहे, लोडिंग व्हायची. आता इथं ब्लू बटन जनरेट होईल, स्टार्ट लोडिंग करून टाकायची. मग पाठीमागं आपल्या गाडीमध्ये लेबर लोक स्टॉक लोड करतील आणि बघूया या मालला कुठं पोहोचवायचं आहे. तुम्ही पण व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा मित्रांनो. तर निघूया चला पटापट बघूया. तर मित्रांनो आपली गाडी लोड होते, त्याच्यामध्ये पुट्टा लोड होते, तो पोहोचवायचा आहे आपल्या ठाणे वागले स्टेटला. तर त्याचे मला 896 रुपये देत आहे. तर या साईडला गाडी पण फुल लोड झालेली आहे, पुट्टे आणि गोणे बिणे सर्व आहे. ते वागले स्टेटला सोडायचं आहे, याचे आपल्याला 896 रुपये भेटत आहे. तर बघूया आता किती 1 घंटा लागतो की 2 घंटा लागतो, कारण की संध्याकाळचा टाइम आहे, ट्रॅफिक पण असू शकते. ठीक आहे बघूया. तर ती 4-5 तासांनी ट्रिप होतीच नाही म्हणून ही ट्रिप लागलेली वागले स्टेटची, म्हणून उचलली. 896 चांगली फेअर देत होता. तर ठीक आहे आता बघूया मित्रांनो किती टाइम लागतो आपल्या तिकडे पोहोचायला आणि तिकडून कुठली ट्रिप भेटते हे पण तुम्हाला नक्की दाखवेल. व्हिडिओ सोबत कंटिन्यू वॉच करत राहा मित्रांनो. मित्रांनो आलोय मी फायनली ठाण्यामध्ये पोहोचलेलो. भरपूर ट्रॅफिक होती, तरी पण सिलफाटा, सोनारपाडा, कल्याणफाटा इथं सर्व ट्रॅफिकच होती. पण आपल्याला ठाण्याला यायचं होतं म्हणून ब्रिज मारून पटापट आलोय. आता जस्ट ठाण्यामध्ये पोहोचलेलो आहे मित्रांनो. या साईडचा व्ह्यू बघू शकतात, मस्तपैकी सनसेटचा व्ह्यू आहे बघा, मस्त. तर आता मित्रांनो मी थांबलोय जरा साईडला, तिथं आपण मस्तपैकी थोडं ताण लागलेली शिकंजी पिऊया आणि मग पाणी वगैरे पिऊन मस्त जाऊया, कारण की अजून फक्त 7.9 किलोमीटर आहे, जास्त लांब पण नाही. तो डिलिव्हर केल्यावर बघूया मित्रांनो आपल्याला दुसरी ट्रिप भेटते का नाही. तुम्ही पण व्हिडिओ मध्ये कंटिन्यू वॉच करत राहा. तर भाईनी शिकंजी घेऊन आलाय आपला, दे भाई आराम से, चायला पुरा भरते. तर मित्रांनो पूर्ण भरून टाकले याला, आता आरामात जावं लागेल. तर हे बघा मित्रांनो लेमन शिकंजी एकदम मस्त वाटतंय, थंड थंड. चला आता डायरेक्ट लोकेशनवर भेटूया तुम्हाला. तर फायनली मित्रांनो सेकंड डिलिव्हरी पण कम्प्लीट झालेली आहे. वागले स्टेटला आपण पोहोचलेलो. पॅकर्स अँड मूव्हर्स अग्रवाल यांचा जो कंपनी आहे तिथं आपल्याला डिलिव्हर करायची होती. आता CNG पण भरपूर कमी आहे. आता ठाण्याच्या आसपास कुठं नियर बाय CNG पंप आहे तिथं पहिले CNG भरावं लागेल, कारण की गाडी कधी पण बंद पडेल. हे बघा एकच गाडी CNG आहे. तर ठीक आहे मित्रांनो निघूया पटापट आणि नेक्स्ट ट्रिपची वेट करूया. तर ह्या साईडला जो रस्ता आहे मित्रांनो भरपूर छोटा छोटा रस्ता आहे. एक गाडी गेली तर पूर्ण रस्ता पॅक होतो. तर कसं तरी आलो इकडं, आता जाताना पण खूप प्रॉब्लेम होईल. तर ठीक आहे मित्रांनो आता भेटूया नेक्स्ट ट्रिप आल्यावर आणि जाऊया पहिले CNG भरायला. रस्ता बघू शकता या साईडला आजूबाजूला सर्व इथं भंगारचा बिझनेस करतात. पुट्टा लोखंड जे काय वायरी बिरी सर्व इथं विकतात. तर रस्ता बघू शकता किती छोटा रस्ता आहे. पब्लिक पण रस्त्यावरच बसली आहे आणि हे बघा पोरं पण रस्त्यावरच गोट्या खेळत आहे. एकदम असं वाटतं की गार्डन मध्ये फिरतोय. काय करावं लागेल आता भाड्यासाठी तर करावं लागेल. हे बघा रस्त्यामध्येच खुर्च्या ठेवल्या, रस्त्यामध्ये सर्व आहे. आजी तर बाई रस्त्यातच बसली आहे बघा. चला आता निघूया पटापट अगोदर इथून, नंतर तुम्हाला भेटू. मित्रांनो मी आहे आता शेल फाटायला. मला लागली फर्निचरची ऑर्डर. त्या साईडला त्या रस्त्याच्या पलीकडला त्याचं शॉप आहे. पण मित्रांनो इथं टर्न घ्यायला कुठं रस्ता नाही म्हणून मला एकदम पूर्ण शेल फाटायला जाऊन पूर्ण टर्न घ्यावं लागणार आहे. ट्रॅफिक बघू शकतात, भरपूर ट्रॅफिक लागली. आता बघूया कधीपर्यंत आपण लोकेशनवर पोहोचूया. तुम्हाला लोकेशनला गेल्यावर तुम्हाला भेटूया. चला मित्रांनो व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा. ट्रॅफिक तर काय मुंबईमध्ये एक दिवसाचं नाही, रोजचं जे आम बात झाली. आता मुंबईमध्ये ट्रॅफिक सवय झाली. जसं मुंबईमध्ये ट्रॅफिक म्हणजे
राहणार नाही असं होऊच शकणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण कधी पोहोचू या लोकेशन बघूया. तुम्ही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू वॉच करत राहा.